नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, ही आपली आहे, हे आज छोटंसं घर आहे आणि ही डाळिंबीची बाग आहे. ही 2 पपईची रोपे मी तुम्हाला पाठीमागे दाखवलेली आहेत आणि त्यासोबतच मी पाठीमागच्या वर्षी ऐन उन्हाळ्यात 2 पिल्ले, ही केळीची 2 पिल्ले लावली होती. अशी एकदम थोडं चारी होती, बरडी रान होतं आणि त्याच्यामध्ये ही रोपं लावली होती आणि मी मनाला निर्धार केला होता की ह्या रोपांना मी जगवणार आणि वाढवणार. तर हे अशा प्रकारे ही 2 रोपं होती. हेही रोप चांगल्या प्रकारे जोपासलं गेलं आणि हेही रोप चांगल्या प्रकारे जोपासलं गेलं आहे. तर त्याची ह्या रोपाची आता नंतर पिल्ले यायला लागलेली आहेत दुसरी आणि हे असं एक केळीचं रोप आहे, केळीचं झाड तयार झालेलं आहे आणि ही केळी फायनली आपल्याला फळ देण्यासाठी रेडी झालेली आहे. ही केळी व्यायली आहे. केळी येणे हा प्रकार आपण पाहू शकता. हे केळीचं पाहू शकता आपण, हे केळीचं पिल्लू म्हणतात याला. केळीचं पिल्लू निघालेलं आहे. अशा प्रकारे घस तयार होत आहे. याच्यावरती थोडंसं किडीचा प्रादुर्भाव आहे. याच्यावरती थोडं औषधाची गरज आहे असं मला वाटते. तर तेही करायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे अतिशय छान रोपं झाडं तयार झालेली आहेत आणि याची फायनली केळी सेटिंग झाल्यानंतर, केळी पिकल्यानंतरही मी तुम्हाला दाखवेन. परंतु ही केळी आज व्यायलेली आहे. हे केळीचं पिल्लू आपण पाहू शकता. हे खोड अशा प्रकारे तयार झालं आहे. याची मनापासून मी संगोपन केलं आणि हे अशा प्रकारे तयार झालं. आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे झाडावरती खरंच प्रेम असावं आणि झाडं आपल्याला अतिशय सुंदर अशी सावली देतात, अशी अतिशय आपल्याला समाधान देतात. तर हे झाड आहे माझ्या अतिशय आवडीचं, शंकेश्वराचं झाड आहे. मला मनापासून हे झाड आवडतं, शंकेश्वराचं झाड. आणि लोक म्हणतात की दारापुढे हे झाड असू नये आणि या झाडामुळे लग्न होत नाहीत, जमत नाहीत, ही XYZ अशा अनेक त्याच्या काही गैरसमजुती असतील. परंतु हे शंकेश्वराचं झाड अतिशय छान अशी याची पानं हिरवीगार डेरेदार झाड होतं. हे याला कधी कधी फुलंही येतात. अतिशय छान आणि सुंदर असं झाड तयार होतं हे. तर हे झाड होतं घराच्या त्या बाजूला आणि त्या बाजूला आहे एक लाईन गेलेली आहे लाईटची. त्याच्यामुळं ते झाड मोठं झाल्यानंतर त्या लाईनना प्रॉब्लेम करेल म्हणून हे झाड एवढं उंच असतानाही मी ते तिथून काढून इकडं आणलं. इथे खड्डा घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये ते व्यवस्थितरित्या प्लॅन्टेशन करून घेतलं, झाड लावलं. नंतर माझ्या लहान मुलीने, तिला अनावधानानं तिने हे झाड उपटून टाकून दिलं. 2 दिवस झाड तसंच वरती आडवं पडलेलं होतं. नंतर मी बाहेर गेलेलो होतो. मी नंतर आल्यानंतर बघितलं तर ते झाड परत इथं आणून, म्हणजे 2 दिवस ह्या झाडाच्या मधला प्राण निघून जात होता, थोडक्यात मी ते झाड वाचवलेलं आहे आणि मलाही समाधान आहे आणि ह्या झाडाचं आयुष्यभर